शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. या कारणामुळे कापसाच्या बाजारभावात पुन्हा एकदा तेजी बघायला मिळू शकते. कापसाचे भाव कोणत्या कारणाने वाढणार, जाणून घेऊ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बातमी. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर सुद्धा नक्कीच करा. कापसाचे भाव बघण्यापूर्वी किंवा बातमी बघण्यापूर्वी एक आनंदाची बातमी या जिल्ह्यासाठी. मित्रांनो, 2.25 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 10,000ची मदत जमा. रब्बी हंगामासाठी बूस्टर बियाणे खतांसाठी मदतीची प्रक्रिया महिना अखेर होणार. कोणत्या जिल्ह्यासाठी बातमी आहे, समजून घेऊ. मित्रांनो, जळगाव ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान बाधित झालेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी बी बियाणे खतासाठी आर्थिक हातभार लागावा यासाठी राज्य शासनाने प्रति हेक्टरी 3 हेक्टरच्या मर्यादेत 10,000 रुपयाचे अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 2,35,606 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 164 कोटी 89,51,307 रुपयाचे अनुदान वर्ग केले आहे. 3,55,487 शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने 270 कोटी 92,64,700 रुपयाचे अनुदान मंजूर केले आहे. त्यानुसार जिल्हास्तरीय प्रणालीतून पात्र 2,35,776 शेतकऱ्यांसाठी 165 कोटी 6,77,351 रुपयाचे अनुदान वर्ग केले जात आहे. बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अमळनेर चोपड्याची आघाडी दरम्यान पात्र शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी आर्थिक हातभार लावण्यासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात अमळनेर आणि चोपडा तालुक्याने आघाडी घेतली आहे. या दोन्ही तालुक्यांची अनुदान वाटपाची टक्केवारी अनुक्रमे 84.31 व 83.89 इतकी ठरली आहे. मुक्ताईनगर मात्र 37.97% असून तो तालुका सर्वात तळाशी राहिला आहे. मित्रांनो, कापसाचा जर विचार केला तर काटोले ते कापसाला जास्तीत जास्त 7,350 रुपयाचा भाव काल मिळताना दिसालेला आहे. त्यानंतर वरोरा येथे लोकल कापूस 202 क्विंटल आवक जास्तीत जास्त 7,500 रुपयाचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे. आता मित्रांनो, कापूस शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी अशी की CCI खरेदी मर्यादा हेक्टरी 5 वरून 23 क्विंटलवर. कापूस उत्पादकांना दिलासा, शेतकऱ्यांच्या मागणीला यश. आता कापसाचे भाव वाढणार की नाही, समजून घेऊ. मित्रांनो, भारतीय कापूस महामंडळाने कापूस खरेदीची मर्यादा वाढवल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सुरुवातीला CCIने हेक्टरी केवळ 5 क्विंटल कापूस खरेदी करण्याचा तुघलकी निर्णय घेतला होता. या जाचक मर्यादेमुळे संतप्त शेतकऱ्यांनी मोठा विरोध दर्शविला होता. शेतकऱ्यांकडून ही मर्यादा वाढवण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार आता ही मर्यादा 23 क्विंटलपर्यंत करण्यात आली आहे. CCIने यंदा शेतकऱ्यांच्या विक्रीसाठी ॲपवर नोंदणी बंधनकारक केली होती. मात्र बहुतांश शेतकऱ्यांना या ॲपवर नोंदणी करणे कठीण होत असल्याने शेतकऱ्यांनी नोंदणीच केली नव्हती. जिल्ह्यात 2 लाखाहून अधिक कापूस उत्पादक शेतकरी आहेत. त्यापैकी केवळ 30 ते 40 हजार शेतकऱ्यांनीच आपली नोंदणी या ॲपवर केली आहे. त्यात हेक्टरी 5 क्विंटलची मर्यादा CCIने शेतकऱ्यांना लावल्यामुळे CCIच्या केंद्रावर गेल्या 1.5 महिन्यात केवळ 40 ते 45 हजार गाठींचीच खरेदी झाली होती. आता ही खरेदी वाढवण्यासाठी खरेदीची मर्यादा 5 क्विंटलवरून थेट 23 क्विंटलपर्यंत केली आहे. मात्र जळगाव जिल्ह्यात अद्याप मोठ्या संख्येची नोंदणी नसल्याने CCIच्या केंद्रावर खरेदीच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता कमीच आहे. प्रारंभी अट शिथिल केली असती तर शेतकऱ्यांना फायदा झाला असता, असा सूर आहे. उच्च दर मात्र आर्द्रतेचे आव्हान. मर्यादा वाढल्यामुळे शेतकऱ्यांना आपला कापूस CCIच्या 8,100 रुपये क्विंटलपर्यंत असलेल्या उच्च दराने विकण्याची संधी मिळाली आहे. मात्र ही मर्यादा वाढून आवक वाढण्याची शक्यता कमीच आहे. नोंदणी प्रक्रियेतील अडचणी तर कायमच आहे. मात्र त्यासोबतच CCIच्या आर्द्रतेचे कठोर निकष पाळणे शेतकऱ्यांसाठी कठीण ठरत आहे. यामुळे खाजगी बाजारापेक्षा CCIच्या केंद्रावर 700 ते 800 रुपये दर अधिक असूनही अनेक शेतकरी खाजगी बाजारात माल विकणे पसंत करत आहे. मित्रांनो, पण याचा एक फायदा नक्कीच झालेला आहे की ज्या शेतकऱ्यांनी आता नोंदणी केलेली आहे आणि त्यांना त्या ठिकाणी आता कापूस CCIकडे जर जास्त खरेदी करण्यासाठी दिला गेला तर 100% त्याचा फायदा शेतकऱ्यांसाठी असा होईल की जास्त भावाने कापूस जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.